सावली का करते माझ्यासोबत असं? आधीच मला माझ्या लेकीपासून तोडलंय तिने. काय मिळालं हिला? कसं सहन करू मी माझ्या ताराचा विरह? सारंग, कधी कधी हे सगळं बघितलं ना की खूप भीती वाटते. तिला जेव्हा कळेल की तिच्या आयुष्यात संतती विरह आहे तेव्हा ही सहन करू शकेल का रे? विरह? तू काही विचार केलायस तिला कसं सांगणार आहेस काय याचा? नाही माहिती जग म्हणजे आतापर्यंत तरी लपवली आहे गोष्ट तिच्यापासून. एका आईसाठी लेकराचा विरह हा मरणासारखाच की. आठवलं आठवलं. सावली, माझ्यावर वार करायला निघाली होतीस का? आता असा पलटवार करीन ना तुझ्यावर की तू काय या घरातलं कुणीच मला बाहेर काढू शकणार नाही. अनामिका, तुला नाही माहित माझ्या हाती काय लागलंय ते. ए मुली, मी तुझं नाव विसरलो. मी अनामिका. हा, अनामिका. बरं. भैरवी कुठे आहे? येत आहेत त्या, बोलवू का? नाही, असू दे. जगन्नाथ इथे अचानक कसं काय? ते भैरवीने बोलावून घेतलं होतं, तिला काहीतरी महत्वाचं सांगायचं. हा, त्यांनीच आम्हाला बोलवलंय. नक्की काय आहे भैरवीजींच्या मनात? भैरवीनी जगन्नाथला भेटायला बोलवले, पण का? आता काय नवीन खेळ बघायला मिळणार आहे कोणाच ठाऊक. जगन्नाथजी, तुम्ही इथे? ते भैरवीने मला पण बोलावलं होतं. काय कारण काय पण? कालचा जो शो होता अर्धवट राहिला ना. हो. काय हाऊस आहे बघ ना त्यांना. तो शो पूर्ण बघायला आलेत आता. प्लीज गप्प बसा ना. नाही, पण एवढ्या सगळ्यांना कशाला बोलवलंय याचं कारण काय माहिती आहे का तुम्हाला? मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याप्रमाणे मी तिला माफ केलंय आणि आज तिची या घरातली मुदतही संपतीये ना. सो सगळ्यांना निरोप देण्यासाठी तिने आपल्याला सगळ्यांनी ते बोलवलं असेल. मी घर सोडून जाईन की नाही हे आपण नंतर ठरवू तारा. पण त्याआधी तुमच्या या गोजीरवाण्या घरात, ज्या घराच्या भिंती आदर्शाने बांधल्या आहेत, सत्य आणि खरं या घराचा मूळ भक्कम पाया आहे. तत्वांचं ज्या घराला छप्पर आहे ना, अशा या तुमच्या घरात काय जळतंय याची कल्पना आहे तुम्हाला कोणाला? मोठी आदर्शवादी माणसं राहतात ना या घरात. काय तिलोत्तमा, खोटं सहन होत नाही, सगळे खरंच बोलतात. मग मला तुम्हाला हे सांगायचंय की याच आदर्शवादी घरातल्या आदर्शवादी माणसांनी तुम्हा सगळ्यांपासून केवढं मोठं सत्य लपवलंय ते. तुमचं म्हणजे कसं झालंय ना, मोठा वाडा आणि पोकळ वासा अशी गत आहे या घराची. ऐक ना भैरवी, मला असं वाटतं की तुझी अजून ती कालची भांग उतरलेली नाहीये. तू शुद्धीत नाहीयेस, तुझा आराम कर. जा जा. मी म्हटलं होतं ना कालचा शो अर्धवट राहिलाय. चालू द्या भैरवीजी. म्हणजे काल तुझे बोलून जाणार होतीस ते तू आज सगळ्यांना सांगणार आहेस, बरोबर? बरोबर सांगणार आहे ना, गुपित नाही. तिलोत्तमा, तुला वाटतं तसं काही नाहीये. गुपित ना? हो, गुपितच. आजवर जे सत्य तुम्ही या घरापासून लपवलंय ना
त्याचा पडदा आज मी असा टराटरा फाडून टाकणार आहे. काय चाललंय तुझं कालपासून गुपित गुपित गुपित? हा काय काय हा तमाशा? उगाच काहीतरी बडबड करू नको. तुम्ही जा जा, काही नाहीये. तिला काही सांगायचं वगैरे नाहीये. जा तुम्ही. काहीतरी आपलं. ए तिलोत्तमा, तमाशा मी नाही, तुझ्या या लाडक्या लेकाने चालवलं सारंग. म्हणजे विचार ना त्याला, विचार. तुझ्यापासून, सगळ्या घरच्यांपासून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावलीपासून त्याने कुठलं सत्याला पळवलंय ते. सांग ना, स्वतःच्या बायकोपासून तू एक खूप मोठा सत्य लपवलंयस की नाही? आणि जगन्नाथजी, तुम्ही तर लेक म्हणता ना सावलीला तुमची, मग या लेकीला इतके दिवस अंधारात का ठेवलं होतं तुम्ही? काय काय बोलतेस तू? इथली सगळी माणसं समजूतदार आहेत, त्यामुळे जे काही बोलायचं ना ते स्पष्टपणे आणि मुद्देसूद बोलला तर सगळ्यांचा वेळ वाचेल. स्पष्टच बोलते, मग स्पष्टच बोलते. ऐक सावली, मनावर दगड ठेव आणि ऐक. सारंगने आणि तुझ्या या मानलेल्या बापाने तुझ्यापासून कुठलं सत्य लपवलंय ते. हे सत्य ऐकल्यानंतर तुम्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकून जाणार आहे. आणि ते सत्य हे आहे की सावलीच्या कुंडलीत संतती विरह योग आहे. काय? संतती विरह योग याचा अर्थ कळतो का? परमेश्वराने प्रत्येक स्त्रीला ना एक वरदान दिलेलं असतं, आई होण्याचं. कदाचित फक्त आई होण्याचं सुख सावलीला मिळेलही, पण मातृत्वाचं सुख सावलीला कधीच मिळणार नाही. नियती हिला ते सुख कधीच देणार नाहीये, कधीच नाही.